आवाज जनसामान्यांचा। इंदापूरच्या भिगवण येथील उजनी जलाशयाच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली असून सिद्धेश्वर प्लास्टिक या प्लास्टिकच्या दुकानाचे केलेले अतिक्रमण दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळीपासून हटवण्यास सुरुवात केली आहे। या ठिकाणी भिगवणमध्ये स्थानिक वीटभट्टी मालकांनी देखील उजनी जलाशयाच्या क्षेत्रात काही प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय सुरू केला होता, परंतु तो देखील उजनीच्या अधिकाऱ्यांनी काढण्यास सांगितले असून त्यांना देखील नोटीस देऊन काही प्रमाणात वीटभट्टीचे देखील नुकसान करण्यात आले आहे। तसेच काही वीटभट्टी धारक आणि दुकानदारक यांना नोटीस देऊन 2 दिवसाची मुदत देऊन स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सांगितले असून 2 ते 3 दिवसात अतिक्रमण स्वतःहून न हटवल्यास 2 ते 3 दिवसांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात येईल असे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन खाडे यांनी सांगितले आहे। नमस्कार, G9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण भिगवण तालुका इंदापूर येथे असून उजनी जलाशयाच्या पात्रातील उजनी क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील अतिक्रमण हटवण्याचे या ठिकाणी काम सुरू आहे। उजनीचे अधिकारी, पोलीस प्रशासन असेल, उजनीचे अधिकारी असतील, सर्व फौज फाटा घेऊन या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आले। या उजनीच्या सिद्धेश्वर प्लास्टिक चे हे दुकान आहे। या भिगवण येथील उजनी कार्यक्षेत्रात अतिक्रमण म्हणून मध्ये बांधलेला असं हे उजनी बॅकवॉटर मध्ये बांधलेले हे सिद्धेश्वर प्लास्टिक हे दुकान प्लास्टिकचे दुकान होतं। हे मात्र आज उजनीच्या अधिकाऱ्यांनी आज जमीनदोस्त करायचं चालवलंय आणि निम्म्याच्या पुढे हे दुकान हे जमीनदोस्त झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे की हे उजनीचे अधिकारी फक्त याच दुकानावर कारवाई करणार का इतर कुठल्या अजून ठिकाणी कारवाई करणार आहेत, कारण की या ठिकाणी उजनी जलाशयामध्ये या भीमा नदी पात्रास अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे। हे पाहावं लागणार आहे की हे फक्त याच्यावरच कारवाई करतात का तुझ्या भावाने कारवाई करतात, हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। इतर कारवाई करणार आहेत का? आपण पाहू शकता माझ्या बरोबर किंवा माझ्याशी पाठीमागे की या ठिकाणी बुलडोजर लावून हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन राहुल पोटफडेसह मी बबनराव धायतोंडे, भिगवण। नितीन खाडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी संपर्क साधला असता ते म्हणाले की उजनी जलाशयामध्ये जेवढे अतिक्रमण झाले आहे आणि माझ्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले सर्व अतिक्रमण मी 3 टप्प्यात काढणार असून लोकांनी स्वतःहून हे अतिक्रमण काढले तर त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते। यावेळी ग्रामस्थ म्हणाले की 10 ते 15 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण अगोदर काढायला पाहिजे होते, परंतु आमचा गोरगरिबांचा पोट भरण्याचा तोडका मोडका व्यवसाय हा फक्त पोट भरण्यापुरताच होता। त्याच्यावर पण बुलडोझर फिरवला, मग आम्ही जगायचं कसं? आम्ही तर पक्के अतिक्रमण केले नाही, परंतु याच भिगवण परिसरात धनदांडगे मांगूर माफिया बेकायदा बंदी असलेला मांगूर उजनी जलाशयात अतिक्रमण करून तळे तयार करून आजही अतिक्रमण करून या तळ्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न घेत आहे। त्यांच्यावरती कारवाई होत नाही, परंतु गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून ही प्रशासनाची कारवाई साफ चुकीची असून तोंड पाहून कारवाई केली जाते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पाहूया जलसंपदा विभागाचे अधिकारी एवढीच कारवाई करून थांबणार की पुढेही कारवाई करणार?